नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी एक विशेष व्हिडिओ यामध्ये बनवत आहे की ज्यामध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळणार आहे आणि व्हिडिओला तुम्ही एंडपर्यंत जरूर पहा। खूप महत्त्वाची माहिती यामध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे जी तुमच्या खूप फायद्याची असणार आहे। तुमच्यासाठी नक्कीच त्यासाठी तुमचा त्यातून फायदा होणार आहे। तर सुरुवातीला सांगू इच्छितो की म्हाडाच्या जे कोकण लॉटरी मंडळाची लॉटरी आहे त्यामध्ये अर्ज करण्यासाठी शेवटचे 10 दिवस फक्त शिल्लक राहिलेले आहेत। जसे सर्वांना माहीत आहे 28 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे अर्ज करण्यासाठीची आणि 29 ऑगस्ट पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता। म्हणजे पेमेंटसाठी 1 दिवस फक्त एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे। त्यानंतर अजून सुद्धा काही लोकांचे डॉक्युमेंट्स वगैरे गोळा झाले नसतील किंवा ज्यांचे अजून डॉक्युमेंट्स काहीच गोळा झालेले नाहीत किंवा ज्यांना आज कळत आहे की म्हाडाची लॉटरी आलेली आहे त्यांच्या स्वतःसाठी अजून सुद्धा चान्स आहे की ते अजून डॉक्युमेंट गोळा करून अर्ज करू शकतात। त्यांच्यासाठी सुद्धा अजून वेळ गेलेली नाहीये, कारण 10 दिवसात तुम्ही डॉक्युमेंट्स हे पूर्ण करू शकता आणि अप्लाय करू शकता। आता यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय गरज आहे हे पण थोडक्यात आपण सांगूया की विवाहित असाल तर पती पत्नी दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड, अगर अविवाहित असेल तर फक्त तुमचंच आधार कार्ड पॅन कार्ड लागेल। त्यानंतर तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेटची गरज आहे, ज्याच्या नावाने आपण अर्ज करणार आहोत। अर्जदाराचे डोमेसाइल सर्टिफिकेटची गरज आहे। त्यानंतर तुम्हाला उत्पन्न दाखला किंवा तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न या दोन्हीपैकी एकाचीच आवश्यकता आहे आणि मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सर्वांकडे असतेच। तर या फक्त 4 डॉक्युमेंटमध्ये तुमचं जे आहे ते अर्ज होईल। त्यामुळे तुम्ही रिझर्वेशन घेणार असाल तर मला त्या संदर्भाचं सर्टिफिकेट द्यावं लागेल, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा तुम्ही जे रिझर्वेशन करणार आहे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा जे तुम्ही असेल त्यामध्ये तुम्हाला त्याचे फक्त प्रमाणपत्र सादर करावं लागेल। तर ही झाली डॉक्युमेंटची माहिती। त्यानंतर पात्रतेची अटी काय आहे तर हे पण आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर अर्ज करणारा महाराष्ट्राचा नागरिक पाहिजे, म्हणजे त्याचे डोमेसाइल सर्टिफिकेट आहे म्हणजे तो महाराष्ट्राचा नागरिक आहे हे प्रूव्ह होतं आणि 18 वर्ष वय पूर्ण तर पाहिजेच। त्यानंतर तुमच्याकडं उत्पन्न दाखला वगैरे ह्या सर्व गोष्टी असायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या महानगरपालिका हद्दीमध्ये अर्ज करणार आहे त्या महानगरपालिका हद्दीमध्ये तुमचे स्वतःचे घर नसायला पाहिजे। म्हणजेच काय तुमचे गावाकडे किंवा महानगरपालिका हद्दीच्या बाहेर स्वतःचे घर असेल तरी त्याचा काही फरक पडणार नाही। तुम्हाला फक्त जिथे अर्ज करायचा आहे, म्हणजे समजा तुम्हाला नवी मुंबईमध्ये अर्ज करायचा आहे तर तुम्हाला नवी मुंबईमध्ये तुमचे स्वतःचे घर नसायला पाहिजे त्या महानगरपालिका हद्दीमध्ये। समजा ठाण्यामध्ये अर्ज करायचा आहे तर ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये तुमचं घर स्वतःचं नसायला पाहिजे, हीच फक्त त्यामध्ये अट आहे घराची बद्दलची। त्याच्या बाहेर तुमचं कुठे घर असेल तर त्याचा काही विषय नाहीये, तुम्ही अर्ज करण्यास पात्र असाल त्यावेळी सुद्धा। आणि अर्ज करताना बऱ्याच गोष्टी असतात की बाबा उत्पन्न काही लोकांचं जास्त असतं, 9 लाखाच्या प्लस असतं। उत्पन्नाच्या पण काही मर्यादा आहेत की जसं की म्हाडा लॉटरीमध्ये माहिती आहे की 20% सर्वसामायिक योजनेमध्ये LIG ग्रुपसाठी जास्त स्कीम असतात, म्हणजे त्यामध्ये EWS आणि LIG या दोन्ही ग्रुपमधला अप्लाय करण्यासाठी चान्स असतो। तर LIG ग्रुपसाठी तुम्हाला उत्पन्न तुमचे 9 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे। तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे उत्पन्नाच्या बाबतीतली। आणि बऱ्याच लोकांचे असं पण होतं की उत्पन्न 9 लाखाच्या वर गेलेलं असतं, थोडक्यात 9-10 लाख झालेलं असतं, त्यामुळे ते अर्ज करू शकत नाही। तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चान्स असतो की ते आईवडिलांच्या यांच्या नावावर अर्ज करू शकतात, आईवडिलांच्या नावावर किंवा त्यांचा उत्पन्न दाखला जोडून ते अर्ज करू शकतात आणि नंतर होम लोन करण्यासाठी ते स्वतः कोऑपरेटिव्ह होऊन वगैरे लोन करून ते घर घेऊ शकतात। हा सुद्धा त्यांचा ऑप्शन आहे। तर या संदर्भासाठी ज्या होम लोन संदर्भात ज्या तुमच्या शंका असतील त्या सर्व आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये आपले बँकेचे अधिकारी आपल्यासोबत असणार आहेत। ते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा तिथे प्रयत्न देतील सुद्धा। त्यासाठी तुम्ही काय करा की तुमच्या ज्या काही शंका असतील होम लोन संदर्भात तर त्या मला कमेंटमध्ये जरूर विचारा। त्या सर्व प्रश्नांचा आपण त्या व्हिडिओमध्ये समावेश करू आणि तुम्हाला चांगली प्रॉपर माहिती त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून मिळवून देऊ। सर्व प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। तर ही झाली होम लोन संदर्भातची आपली थोडीशी टिप। त्यानंतर आहे की तुम्ही आतापासून सुद्धा म्हणजे त्यामध्ये काय की होम लोन तुम्ही इलिजिबल आहे नाही हे सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून तपासून घेऊ शकता की तुमचं होम लोन किती होऊ शकते, तुम्हाला एक्स्ट्रा कॅच किती देणार नाही। तर बऱ्याच वेळा असं होतं की म्हाडा लॉटरीमध्ये विनर तर बनतात पण काही लोन अभावी किंवा पैशाअभावी त्यांचं धावून जातं आणि त्यांना शेवटी फ्लॅट तो सरेंडर करावा लागतो। तर ही वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी आपण हा व्हिडिओ लवकर बनवणार आहोत की तुम्हाला ते सुद्धा माहीत असायला पाहिजे की समजा विनर झाले तर तुमच्याकडे किती रुपये रक्कम रोख स्वरूपात असायला पाहिजे आणि किती तुमच्याकडे म्हणजे लोन तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं।
या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये बोलणार आहोत. तुमच्यासाठी सर्व तो आपण व्हिडिओ कव्हर करणार आहोत त्यामध्येच ही सर्व माहिती. त्यानंतर त्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा चालू करणार आहोत होम लोन संदर्भातला. तर त्यामध्ये तुम्ही आपल्या होम लोनमध्ये शंका वगैरे त्यांना डायरेक्टली बँके अधिकाऱ्यांशी तुम्ही तिथं शेअर करू शकता. तिथं तुमचे आन्सर तुम्ही त्यांच्याकडून मिळवू शकता. त्यानंतर आपण एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आपल्या चालू केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही ऍड होऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जाऊन जॉईन होऊ शकता आणि तिथं सगळे लोक एकत्र असतात. ते तुम्ही एकमेकाशी चर्चा करून किंवा मला स्वतः डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन करून तिथं तुमचे उत्तरं मिळवू शकता. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांचं शेड्यूल खूप बिझी असतं. या बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी तर करणं थोडं अवघड होतं की डॉक्युमेंट गोळा करणे किंवा अर्ज करण्यासाठी नेट कॅफेला जाणे किंवा कुठे कोणतेही बाहेर जाऊन अर्ज करणे हे सर्व जरा अवघड असते. आणि सर्व लोकांचं असं नसतं की ते स्वतः अर्ज करू शकतात. बऱ्याच प्रॉब्लेम सुद्धा असतात त्यामध्ये की स्वतः अर्ज करू शकत नाहीत किंवा त्यांना करता येत नाही किंवा त्यामध्ये थोडासा गोंधळ होतो. त्यामुळे आपण आपल्यासाठी एक सोय चालू केलेली आहे की आपण घर बसल्या म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी फक्त एवढेच करायचे आहे की तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर मला डॉक्युमेंटचे फक्त फोटो काढून जरी पाठवले तरी मी तुम्हाला सर्व अर्ज एकदम योग्य पद्धतीने आणि एकदम विश्वासपूर्वक पद्धतीने भरून देईल आणि भरून तुम्हाला व्यवस्थित गायडन्स त्यामध्ये केला जाईल. म्हणजेच काय की अर्ज केल्यानंतर समजा तुम्ही विनर झाल्यानंतर सुद्धा प्रोसेस थोडीशी असते त्यामध्ये की भरपूर त्यामध्ये प्रोसेस असते की विनर झाल्यानंतर काय काय करावं लागतं. तर त्या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा आपल्यासाठी गायडन्स आपण केला जाईल. आपल्यासाठी तुम्ही मला त्यावेळेस फोन करून विचारू शकता. नक्की तुम्हाला त्यावेळेस सपोर्ट भेटेल. तर अर्ज करण्यासाठी तुम्ही कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही करू शकता. फक्त मला व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट सेंड करून तुम्ही या गोष्टी करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जसे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की म्हाडा लॉटरीसाठी फक्त 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि तुम्हाला लास्ट टाइम जे माहित आहे की जे लास्ट आपली 13 तारीख होती, 13-14 तारीख लास्ट जी होती, त्यामध्ये 2 ते 3 दिवस सर्व्हर हा पूर्ण डाऊन होता. अर्ज बिलकुल होत नव्हते, कोणतेही डॉक्युमेंट तिथे अपलोड होत नव्हते, व्हेरीफाय होत नव्हते, पेमेंट सुद्धा करायचं खूप त्यावेळेला अवघड होतं. त्यामुळे माझी एक महत्त्वाची टीप अशी आहे की तुम्ही लास्ट डेटची अगर तुमचे रजिस्ट्रेशन करून झालं असेल, अर्ज करून झाला असेल तर नसेल तर अर्ज लवकर करून घ्या. लास्ट डेटची वाट पाहू नका. पेमेंट्स वगैरे जे असतील तर ते करून घ्या. असं वाटतंय की शक्यतो इथून पुढे मुदतवाढ होणे थोडं अवघड आहे. मुदतवाढ शक्यतो होणार नाही इथून पुढे असं आपण गृहीत अंदाज लावतोय. झाली तर ठीक आहे, नाही झाली तर शेवटी कसं की थोडक्यासाठी तुम्हाला तुमच्या घरासाठी मुकावं लागेल. तुमचं घर घेण्याचं स्वप्नच राहून जाईल. कारण तुम्ही डॉक्युमेंट्स सगळे त्यावेळी गोळा केलेले असणार आहेत. अर्ज सुद्धा केला असेल, पेमेंट करायचं राहिले तर त्यावेळेला म्हणजे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तर तसं होऊ देऊ नका. जे लास्ट डेट आहे, समजा 28 तारीख लास्ट डेट आहे, तर 25 तारखेच्या आधी तुम्ही तुमची सर्व प्रोसेस कंप्लीट करून घ्या. म्हणजे जेणेकरून लास्ट जो सर्व्हर लोड येतो त्यामुळे तुमचं स्वतःचा जो अर्ज बाद होणे किंवा पेमेंट न होणे किंवा डॉक्युमेंट व्हेरीफाय न होणे अशा गोष्टी घडणार नाहीत. तर ज्यांनी रजिस्ट्रेशन आधी केलेलं आहे त्यांनी ही गोष्ट नक्की पाळा की 25 तारखेच्या आत सर्व प्रोसेस कंप्लीट करून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तर ही आपली महत्त्वाची टीप होती या संदर्भातली. तर आपण यामध्ये बऱ्यापैकी सर्व गोष्टी यामध्ये कव्हर केल्या आहेत. अजून तुम्हाला यामध्ये काही माहिती एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आपल्या व्हिडिओला इतर लोकांपर्यंत शेअर करू शकता जेणेकरून त्यांना सही माहिती मिळेल. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळेत मिळत राहतील. तर एवढेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार होतो. एवढे बोलून आपण व्हिडिओ इथे संपवूया. धन्यवाद.